सकाळी वॉकिंगवरून येताना आरतीशने या अपराजिताच्या शेंगा आणल्या होत्या. त्यानंतर मी त्यांच्यासाठी मस्त अशी कॉफी बनवली. देन दुपारी यांना या बिया ज्या आहेत त्या मला कुंडीमध्ये लावून घ्यायच्या होत्या. संध्याकाळी मी मस्त अशी दाल खिचडी बनवली. आपले एक वायटी सबस्क्रायबर आहेत, त्यांनी मला दाल खिचडीची रेसिपी शेअर करायला सांगितली होती. सो म्हटलं चला आज मस्त अशी दाल खिचडी बनवूया. दाल खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून घेतली. त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये तांदूळ घेतले. हे दोन्ही मिक्स करून स्वच्छ असं धुवून घेतलं आणि अर्धा तास भिजण्यासाठी ठेवलं. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतले. मिरची देखील कट करून घेतली. लसूण ठेचून घेतला आणि फोडणीसाठी ना कुकरमध्ये तेल टाकून घेतलं. जिरे मोहरीचा छान असा तडका दिला. यासोबत कढीपत्ता, मिरची आणि लसूण हे देखील छान असे परतून घेतले. त्यानंतर कांदा टोमॅटो टाकून घेतला. हळद आणि चवीनुसार मीठ हे देखील टाकून घेतलं. 5 मिनिटं छान असा कांदा टोमॅटो परतल्यानंतर आहे ना जे तांदूळ भिजत घातलेले होते ते यामध्ये टाकून घेतले. थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि 3 ते 4 शिट्ट्या कुकरला शिट्ट्या येऊन दिल्या. सो चला मस्त अशी दाल खिचडी रेडी आहे. आणि सगळ्या शेवटी ना यावर मी थोडीशी कोथिंबीर